नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं व्हेज मंचाऊ सूप बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज मंचाऊ सूप बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। आता हा लसूण आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली शिमला मिरची, पाव कप किसलेली कोबी, त्याचसोबत पाव कप बारीक चिरलेलं गाजर आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सर्व भाज्या ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि आता ह्या भाज्या आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे शेजवान सॉस, 4 चमचे सोया सॉस, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, त्याचसोबत 1 चमचा टोमॅटो केचप घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण भाज्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। आता लगेचच आपल्याला कढईमध्ये 3 कप पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे सूप आपल्याला 8 ते 10 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर उकळू द्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटानंतर यामध्ये मी 1 चमचा विनेगर घालणार आहे। त्यासोबतच तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांचा पूर्ण अर्क हा आता सूपमध्ये उतरलेला आहे। आता या सूपला अगदी हॉटेलसारखं टेक्स्चर देण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण बनवलेली होती ती सूपमध्ये आता आपण हळूहळू घालणार आहोत। कॉर्नफ्लोअर आपल्याला सूपमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सूप आता आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर आणखी उकळू द्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं अगदी हॉटेल स्टाईल झणझणीत व्हेज मंचाऊ सूप अगदी तयार आहे। तर मित्रांनो, बनवायला अगदी सोपं आणि चवीला अगदी झणझणीत असं व्हेज मंचाऊ सूप तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।